नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया नागपुरी वडा भात। त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत 3 वाट्या। त्या स्वच्छ धुवून आपण मीठ आणि तूप घालून कुकरमध्ये छान शिजवून घेऊया। तीन शिट्ट्या काढून घेऊया। आणि भात आपल्याला थोडासा आसट म्हणजे ओला हवा आहे, चिकट हवा आहे, त्या हिशोबाने आपण कुकर लावून घेऊया। भात आपण शिजत ठेवलेला आहे। वड्यासाठी आपण इथे घेऊया 2 वाट्या भिजवलेली 4-5 तास भिजवलेली चणा डाळ आणि 1-1 वाटी उडदाची डाळ आणि मूग डाळ आहे। तुम्ही सालाची मूग डाळ, मटकीची डाळ ही वापरू शकता। मी फक्त एवढंच घेतलेलं आहे। आणि सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे बडीशोप, धणे, जिरे, ओवा, हिंग आणि मीठ। आणि हिरव्या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे कोथिंबीर, लसूण, 10-1 मिरच्या आहेत, एक आणि कढीपत्ता आणि आलं घेतलेलं आहे। आपण आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहोत। आधी हा हिरवा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं वाटून घेऊया, कारण डाळ आपल्याला तशी भरडच वाटायची आहे, फार वाटायची नाहीये, त्यामुळे आपण सुरुवातीलाच डाळ घालणार नाही आहोत। हिरवा मसाला झालेला आहे, ह्यात सुक्या मसाला घालून घेऊया। ह्यातच आपण आता ह्या डाळी घालून घेऊया। चण्याची डाळ घातली आधी मी, आणि वर मूग डाळ आणि उडदाची डाळ घालतीये। त्यात आपल्याला कोणतंही पाणी वापरायचं नाहीये आणि खूप बारीक करायचं नाही, अगदी जाडी नाही ठेवायचं, मीडियम अशी भरड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे वड्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊया। वडे आपण तळायला घेऊया। इथे थोडंसं पीठ घालून बघते मी, चांगलं त्याला बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। आता त्याला असंच हातावरती घेऊन एक मध्ये असं होल करून घ्यायचं आणि हा वडा साईडने असा सोडायचा। अशा आपल्या कढईत राहतील तेवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम टू फास्ट गॅसवरती ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही डायरेक्ट गोल भजी सारखेही टाकू शकता। ॲक्च्युली नागपूरमध्ये हे वडे उकडूनही घेतात, आधी वाफवून घेतात आणि मग ते फ्राय करतात। आपण तसंही करू शकतो, पण ही पटकन होणारी शॉर्टकट मेथड आहे आणि तेवढीच टेस्टी लागते, म्हणून मी अशा प्रकारे दाखवते। आपण ते आता उलट करून घेऊया। वडे दोन्ही बाजून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ही डाळीचे वडे आहेत आणि हे आपल्याला याच प्रोसेसमध्ये शिजवूनही घ्यायचे, त्यामुळे मध्ये मध्ये थोडासा गॅस आपण कमीही करूया आणि छान त्याला शिजवू देऊया। वडे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण फोडणीचं तेल तयार करून घेऊया। इथं मी एका सॉसर पॅनमध्ये 2 पळ्या तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे मोहरी घालतीये। मोहरी छान तडतडली की इथे मी सुक्या 3-4 लाल मिरच्या ते अशा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता आहे तो घालून घ्यायचा आहे। मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेतला की त्याच्याच बरोबर आपल्याला त्यात हिंग आणि मीठही घालायचं आहे। हिंग घातलाय मी 1 चमचा आणि गॅस आपण आता बंद करून घेऊया आणि त्यात मीठ घालून घेऊया। इकडे आपले वडेही झालेले आहेत, तेही काढून घेऊया। हे आपले वडे फ्राय झालेले आहेत, दुसरी बॅच मी तळत ठेवलेली आहे। वड्याची दुसरी बॅच फ्राय होते तोपर्यंत आपल्याला हिंग आणि मिठाचं पाणी करून घ्यायचं आहे। इथे मी हिंग आणि मीठ घेतलंय, मी ह्या बाउलमध्ये घालते आणि 1 वाटी पाणी आपण ह्याच्यात घालून घेऊया। सॉरी, 1 नाही, अर्धी वाटीच पाणी लागेल आपल्याला। ते चांगलं मिक्स करून भाताबरोबर खाताना आपल्याला हे पाणीही लागणार आहे। मस्त ही सर्व करायची एक पद्धत आहे। गरम गरम भातावरती हे वडे असे तोडून टाकायचे। या प्रकारे त्याच्यावरती असं हिंगाचं पाणी सोडायचं आणि आपलं फोडणीचं मिरची जी आहे, मिरचीचं तेल तेही असं छान सोडून
छानपैकी खायला सुरुवात करायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूपही घालू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला. बाय.